नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सुयोग नर्सरीमध्ये। आजचा आपला विषय आहे एक अतिशय सुंदर, सुगंध आणि कमी देखभाल लागणारे फ्लावरिंग प्लांट प्लुमेरिया म्हणजेच चाफा। जर तुम्हाला प्लुमेरिया कटिंगपासून वाढवायचा असेल तर हेल्दी आणि मॅच्युअर ब्रांच निवडा। कटिंग घेतल्यानंतर कट केलेला भाग काही दिवस सावलीत आणि कोरड्या जागी ठेवून क्लॉज होऊ द्या। हे खूप महत्त्वाचं आहे कारण फ्रेश कट थेट ओल्या मातीत लावल्यास कुजण्याचा धोका वाढतो। क्लॉज झाल्यानंतर कटिंग वेल ड्रेन सॉइलमध्ये लावा। कटिंग खूप खोलवर लावू नका, ती अपराईट ठेवून मातीने सपोर्ट द्या आणि सर्वात महत्त्वाचं, कटिंग लावल्यानंतर पाणी जास्त देऊ नका। प्लुमेरियामध्ये ओव्हर वॉटरिंग हा सर्वात कॉमन प्रॉब्लेम आहे। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनलाईट। याला भरपूर सूर्यप्रकाश आवडतो, त्यामुळे तुमच्या घराची बाल्कनी, टेरेस किंवा गार्डनमध्ये अशी जागा निवडा जिथे त्याला दररोज साधारण 6 तास किंवा त्यापेक्षा जास्त डायरेक्ट सनलाईट मिळेल। सनलाईट कमी असेल तर प्लांटची ग्रोथ कमी होऊ शकते आणि फ्लावरिंगवरही परिणाम होऊ शकतो। फर्टिलायझर कोणतं द्यायचं आणि कधी द्यायचं? ग्रोईंग सीझनमध्ये तुम्ही वेल रूटेड कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट देऊ शकता। फ्लावरिंगसाठी तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅशियम असलेलं फर्टिलायझर वापरता येतो, पण फर्टिलायझर नेहमी प्रोडक्ट लेबलवर दिलेल्या प्रमाणानुसारच वापरा। एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जास्त फर्टिलायझर म्हणजे जास्त फुलं असं नसतं। ओव्हर फर्टिलायझर केल्याने प्लांटला नुकसान होऊ शकतं, म्हणून कमी प्रमाणात आणि योग्य अंतराने फर्टिलायझर देणे चांगलं। तर आता आपण चाफ्याचे प्रकार बघणार आहोत। तर पहिलं तर आहे अमेरिकन चाफा। हा अमेरिकन चाफा आणि प्लुमेरिया अल्बा ह्या दोन्हीचा कलरही सेम आहे, जो की व्हाईट आहे। ह्या दोन्हीमधला डिफरन्स आहे की ह्याची कळी जी आहे अमेरिकनची ती पिंक आहे आणि जो अल्बा आहे ना रेग्युलरवाला प्लुमेरियाचा, त्याची कळीचा कलर व्हाईट आहे। तर नेक्स्ट हा रेड चंपा आहे, जे की प्लुमेरिया रुब्रामध्ये येतो। ह्याचा कलर थोडा पिंकिश रेड आहे अँड ह्याचे लीव्स आहेत ते प्लुमेरिया अल्बापेक्षा डिफरंट आहे। प्लुमेरियाचे जे लीव्स असतात त्याच्या बॉर्डरवर अशी व्हाईट लाईन असते कॉर्नरवर अँड ह्याची जी आहे रुब्राची त्याच्या कॉर्नरवर अशी एक डार्क रेड कलरची लाईन आहे। त्यामुळे आपण ह्याला डिफरन्शिएट करू शकतो आणि त्याच्या लीव्सचा जो स्ट्रक्चर आहे तो पण डिफरंट आहे। तर नेक्स्ट आहे हा प्लुमेरिया रुब्रा, जो की पीच कलरमध्ये आहे। ह्या चाफ्याचा फक्त आपल्याकडे एकच पीस आहे, हा एवढाच, बाकीच्या कटिंगमध्ये कुठेच नाही आहे। पूर्ण नर्सरीमध्ये आपल्याकडे हा भेटणार नाही, हे एवढंच एक झाड राहिलेलं आहे। चाफा हा अवेलेबल आहे छोट्या बॅगपासून ते सगळ्या मोठ्या बॅगपर्यंत। मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा हे जो चाफा आहे ना तो किती वर्षांचा आहे। आता मेन चाफा येतो, जो की आहे प्लुमेरिया अल्बा। प्लुमेरिया अल्बाचे जे लीव्स असतात ना त्याला एंडिंगला असं राऊंड सर्कल टाईप शेप असतो। हा अल्बा वाईडली यूज केला जातो, जसं की लँडस्केपिंगमध्ये, गार्डनिंगसाठी अँड खूप ठिकाणी हा जास्त तर मेजरली यूज केला जातो। ह्याच्या फ्लावरला प्युअरली व्हाईट कलर असतो अँड सेंटरमध्ये येल्लो आहे। नेक्स्ट जो आहे तो प्लुमेरिया रुब्रा आहे। ह्याला व्हायब्रंट पिंक कलर असतो अँड मिक्सचर आहे येल्लो कलरचा पण। ह्याचे जे लाईट कलर आहेत ना ते अजून डार्कर शेडमध्ये होऊन जातात। अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन हिट करा। थँक्स फॉर वॉचिंग अँड कमेंट करायला पण विसरू नका।